निवडणुकीमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधला वाद हा आपण बघितला होता। परंतु त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना। ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे आणि याच राजकीय सुसंस्कृततेनुसार मला वाटतं की कला, क्रीडा, साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता नाही। पण ज्या पद्धतीने दिल्लीतलं हे साहित्य संमेलन जे आहे हे राजकीय दलालांचं केंद्र बनलेलं आहे, दलालांचा अड्डा बनलेला अड्डा, मला वाटतं हा त्यांचं वैयक्तिक मत का बनलं याची मला कल्पना नाही। परंतु दुसरी महत्वाची गोष्ट आहे की मी त्यातला एक कार्यक्रम जेव्हा मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो तेव्हा महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या वतीने एक प्रतिक्रिया आली, ती फार बोलकी मला अशी वाटते की मराठी भाषेचे एका अर्थानं बाहेरच्या राज्यात राहणारे मराठी भाषिक हे एका अर्थानं ब्रँड अँबॅसेडर आहेत। मला हे जास्त महत्वाचं वाटतं। दिल्लीमध्ये साहित्य संमेलन होतं, याचा दिल्लीतल्या मराठी भाषिकांमध्ये असणारा आनंद, त्यांचा उत्साह हा जाणवण्यासारखा आहे। त्यामुळे मला वाटतं की त्यावर अकारण गालबोट लावण्यापेक्षा कुठे दुरुस्ती करायची असेल तर ती दुरुस्ती करण्याची सूचना त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी देणं हे जास्त गरजेचं आहे। नाही, पण जो पुरस्कार पैशाने मिळालेला आहे, महाजी शिंदे नावांचा तुम्ही इतिहास जाणता, निकषानुसार हा पुरस्कार एकनाथ शिंदे यांना मिळतो का, त्याच्यात बसतात का? तुम्ही वैयक्तिक एक इतिहासकार म्हणून तुमची प्रतिक्रिया। पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत याची मला कल्पना नाहीये। हा पुरस्कार का दिला, मला जी माहिती आहे त्यानुसार दिल्लीमध्ये हे साहित्य संमेलन व्हावं यासाठी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांचंही योगदान लाभलेलं आहे। त्यामुळे जर हे योगदान लाभलं असेल आणि त्या दृष्टीनं त्यांचा एक सन्मान करावा असं आयोजकांना वाटलं असेल, त्यात मला गैर काय असं वाटत नाही। राऊतांच्या विधानाने काही महाविकास आघाडी तुम्ही पाहिलंय, इतिहास पाहिला, त्यांनी दिल्लीमध्ये मराठी माणसाचा पाया भक्कम केला। एकनाथ शिंदे यांनी किती पाया भक्कम केला? मग हे पुरस्काराचे निकष नेमके काय आहेत त्याची जर आपण मला माहिती दिलीत तर ते जास्त योग्य ठरेल। कारण कसं होतं की पुरस्कार नेमका का दिला जातोय, त्या प्रत्येक पुरस्काराचे काही निकष असतात, या पुरस्काराचे निकष काय आहेत याची मला कल्पना आहे। त्यामुळे या पुरस्काराच्या पात्र अपात्रतेबद्दल बोलणं उचित नाही असं मला वाटतं। नाही, ज्या पद्धतीने संजय राऊतांनी म्हटलंय की